होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर आता रुग्णांना ॲलोपॅथिक औषधं लिहून देऊ शकणार आहेत। होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणारं पत्रक अन्न आणि औषध प्रशासनानं काढलंय। तर एफडीएच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशननं मात्र विरोध केलाय। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू करू देण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही यापूर्वीही कोर्टात गेलो होतो आणि यापुढेही हा लढा सुरूच ठेवू, असं महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संतोष कदम यांनी म्हटलं। इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्टँड अतिशय याच्याबद्दल क्लिअर आहे। याच्या मागे सुद्धा याच्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात आला होता आणि होमिओपॅथी ग्रॅज्युएटला 1 वर्षाचा कोर्स करून फार्माकोलॉजिकल त्यांना प्रॅक्टिस देण्यासाठी परवानगी देण्यासाठी सर्क्युलर काढण्यात आलं होतं, परंतु त्या सर्क्युलरला इंडियन मेडिकल असोसिएशनने अपोज केला आणि हे सध्या मॅटर जे आहे ते सबज्युडिस आहे। माननीय हायकोर्टाने अशा प्रकारची परवानगी प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेली नाही आहे। शिक्षण घ्यायचा कोणाचा अधिकार काढता येणार नाही अशा पद्धतीचं कोर्टाने सांगितलं होतं, त्यामुळे ते कोर्स करू शकतात, परंतु प्रॅक्टिस करायची मुभा दिलेली नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।